आमच्या सरकारमध्ये दानत होती, महायुती सरकारमध्ये दानत नाही। शेतकरी कर्जमाफीवरून बाळासाहेब थोरातांनी निशाणा साधलाय। आकडे फुगवून सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना किती मदत देणार हे सांगावं असंही थोरात म्हणाले। निवडणूक आणि सत्तेसाठी आश्वासनं दिली जात आहेत असा आरोप थोरातांनी केला। आपल्यासोबत बोलण्यासाठी थोरात साहेब त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं आज तुम्ही पाहणी केलेली परिस्थिती बघितलेली मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला। मे महिन्यात इतका पाऊस नसतो इतका तो झाला आणि त्यानंतर सतत चाललेला पाऊस आहे। त्यामध्ये अतिवृष्टी होणं आणि ढगफुटी हा प्रकार सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या मोठ्या भागामध्ये विदर्भासह मोठ्या भागामध्ये अतिवृष्टीनं नुकसान हे होतं आहे अशी परिस्थिती आहे। मराठवाड्यामध्ये मात्र त्याचं स्वरूप अत्यंत गंभीर मला दिसतं आहे। अतिवृष्टी होणं, पिकं जाणं इथपर्यंतच्या पलीकडे गेलंय की जमिनी खरडून जाणं आणि हजारो एकर जमीन ज्यावेळेस खरडून जाते त्याची भरपाई करणार कशी तुम्ही? सरकारने काही निधी मंजूर केलेला आहे, घोषणा केलेली आहे, ती कशी वाटते? सरकार जे घोषणा करतंय त्यात खरं म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही। तुम्ही एकरी त्या शेतकऱ्याला काय देणार असं सांगितलं की एकरी आम्ही एवढे देऊ तर त्याला काही अर्थ असतो। तुम्ही तरी आकडे फक्त फुगून सांगायचे आणि असं लोकांना वाटतं की केवढा मोठा खर्च, काही नाही। तुम्ही एकरी त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला एकरी देणार काय एवढं त्यांनी सांगितलं पाहिजे। काँग्रेसची भूमिका काय असेल? किती शेतकऱ्यांना एकरी हेक्टरी काय दिलं पाहिजे? नाही आम्ही तर आता सगळेच आता सांगतायत की 50,000 रुपये मिळाले पाहिजे आणि पंजाबमध्ये हा निर्णय झालाय ना। तो निर्णय इकडं काही अडचणीचा असं मला वाटत नाही। जर पंजाबला करू आणि जीएसटी मध्ये सगळ्यात मोठा वाटा जीएसटी उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा वाटा महाराष्ट्र देतो, त्याचा परतावा मिळत नाही। ही वेळ आहे की महाराष्ट्राच्या त्या लोकांच्या पाठीशी जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आता केंद्र सरकारनं उभी राहण्याची वेळ आलेली आहे। अशी मागणी आहे की दिवाळीच्या अगोदर जे काही द्यायचं आहे ते नुकसान भरपाई द्यावी, तर काँग्रेसची काय भूमिका? नाही दिवाळीच्या अगोदरच दिलं पाहिजे, कारण शेवटी दिवाळी आहे पुढं वर्षातलं एक थोडासा आनंदाचा क्षण, ती सुद्धा दिवाळी आनंदाची होईल। कमीत आनंदाची तर होणं कठीणच आहे आता, परंतु कमीत कमी ते दुःख निवारण्याचा प्रयत्न आपला कोणतरी केला आहे दिवाळीच्या अगोदर असं वाटणं गरजेचं आहे। आणि काँग्रेस म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या जनतेच्या पाठीशी आहोत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन झिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही पावसामुळे हाहाकार झालेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे। आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे। आता पुन्हा तुम्हाला माहिती आहे की 5-6 दिवस रेड अलर्ट सांगितलेला आहे। त्या सगळ्यातनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी कुठली अडचण येऊ नये। आता खूप झाला पाऊस, आता सगळीकडं शेतकऱ्यांना त्यांची जी काही राहिलेली पिकं किंवा गेलेली पिकं ह्याच्याबद्दल मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला करायच्यात आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलो।